तर जनता रिपोर्टरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कांद्याचे बाजारभाव हे गडगडलेले आहेत। कांदा उत्पादक शेतकरी त्यामुळे संकटात सापडलाय। कांद्याला 8 ते 10 रुपये प्रति किलो बाजारभाव मिळतोय। कांदा पिकवण्यासाठी मात्र प्रति किलो 12 ते 13 रुपये खर्च येतोय। शेतातील केलेला खर्च सुद्धा निघत नाहीये, त्यामुळे हमीभाव द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। शेतकरी संतप्त झालेत। गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव गडगडल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। तर शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। पाहूयात। राज्यात सध्या कांद्याचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे आणि कवडीमोल बाजारभावामुळे शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलंय। याच कोलमडलेल्या गणितामुळे कुठेतरी शेतकरी हतबल झालेला आहे आणि त्यामुळे व्यापारी असेल, शेतकरी असेल, महिला असेल यांचा प्रश्न ऐरणीवरती आला। आपल्या सोबत काही शेतकरी आहेत। काय सांगाल बाबा? खरं तर तुम्ही मोठ्या आशेने या ठिकाणी शेतकऱ्यात पिकवलेला कांदा हा बाजार समितीत घेऊन आलाय, काय परिस्थिती? परिस्थिती शेतकऱ्याची फार बिकट झाली। सरकारी धोरण हे शेतकऱ्याच्या समाधानाला नाही त्याचा उपयोग काही। जे कांदा थोडा महाग झाला का लगेच शासन आयात करतं कांदा, शेतकऱ्याचे भाव पाडले जातात। शेतकऱ्याला कांद्याला खर्च लावगडीपासून, बियापासून, खताच्या गोणीपासून तर मजुरीपर्यंत खूप खर्च येतो। सरकारचं धोरण चुकीचं आहे। तुम्ही विचार करा, आता 2000ला खताची गोणी, महिला 300 रुपये रोज घेते, पुरुष 500 रुपये रोज घेते। एक कांद्याची पिशवी शेतातून ट्रॅक्टरमध्ये टाकायला 10 रुपये घेतात एक पिशवी, 50 पिशव्या 500 रुपये जातात। शेतकऱ्याच्या विषयी सरकार फार गंभीरच नाही अजिबात। सगळं काम चुकीचं आहे शेतकऱ्यांच्या विषयी सरकारचं। आज कांद्याला कोणी विचारित नाही। बटाटे मी 3500 रुपयांनी घेतले, 7 रुपयांनी जातात 10 किलो। शेतकऱ्याला परवडायचं कसं काय? सरकारने आश्वासन दिले कर्जमाफी करू, करते का? पहिले कर्जमाफी करा। निवडणूक आल्या का शेतकरी सांगायचं कार्य काहीच करायचं नाही। परिस्थिती अशी की कांद्याला बाजारभाव नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे खूप हाल होतात। ते आज त्यांच्यावर कर्जाचा डोंगर असेल किंवा त्यांनी जे शेतातून उत्पन्न घेतलंय त्याच्यामुळे जर त्यांना 1 रुपया जरी नफा भेटत नसेल तर ते लोक, शेतकरी लोक त्यांचं कर्ज कसं भेटणार त्याच्यामधून? आणि आता सरकार त्या काय नुसतं बोलते मी आम्ही कर्ज माफ करू, पण कर्जमाफी तर त्यांनी काय अजून जाहीर केलेली नाही। फक्त बोलतायत की आम्ही कर्ज माफ करू, पण नाही करत। आता शेतकरी एकदम असे मेटाकुटीला आलेत की एवढे कंटाळलेत ह्या गोष्टीला की एवढा बाजार कमी आहे ना कांद्याला, ते मग आत्महत्येसाठी प्रवृत्त होतात ह्या गोष्टीला। एखादी वस्तूची जर उत्पादन कॉस्ट जर 10 रुपये असेल तर ते 12 रुपयाला विकलं जातं, 15 रुपयाला विकलं जातं। परंतु शेतकऱ्याला कांदा उत्पादन करायला जर 20 रुपये किलो खर्च येतो, त्याला आज जर 10 रुपये किलोने, 5 रुपये किलोने, 7 रुपये किलोने जर विकावं लागत असेल, ही फार मोठी तफावत आहे आणि शासन त्या बाबतीत अतिशय असंवेदनशील आहे। आमची मागणी आहे की शेतकऱ्यांना सरकारने हा जो फरक आहे नुकसानीचा, ठीक आहे त्यांना फायदा नको, नफा नको, परंतु जे नुकसान त्यांचे झालेले आहे ते नुकसान तरी किमान पक्षी शेतकऱ्यांनी भरपाई दिली पाहिजे। अन्यथा या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सरकारच जबाबदार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। नाफेडकडे ठेवलेला कांदा आहे, त्यांनी तो देशांतर्गत न विकता त्याचा एक्सपोर्ट करून बाहेर विकला पाहिजे। परंतु शेतकऱ्याचा कांदा आपल्या देशात विकायला आणि नाफेडचा कांदा आपल्या देशात विकायला जातो, त्यावेळेस जो बाजारभाव असतो त्याच्यापेक्षा 2 रुपये किलो दराने नाफेडचे कांदे कमी विकले जातात। मग स्टॉकच्या वेळेस नाफेड आडवं येत आणि विक्रीच्या वेळेस पण नाफेड विक्रीला आड येते, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। सरकारने जर याच्यामध्ये चांगले लक्ष घातलं, नाफेड सारखी यंत्रणा चालवण्यापेक्षा आता बाजारभाव खूप पडलेले, 8 ते 9 रुपये किलोला भाव आहे, 12-13 रुपये किलोला खर्च येतो। ह्याच्यात जी तफावत ती सरकारने डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात द्यावी किंवा अनुदान म्हणून द्यावी। इतर यंत्रणांमध्ये घालून असं करण्यापेक्षा डायरेक्ट शेतकऱ्याला गेले तर त्यांचं जी तुटीची रक्कम आहे थोडाफार हातभार लागेल आणि शेतकरी स्थिर राहील असं मला वाटतं। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, आंबेगाव, पुणे। आपल्यासोबत शेतकरी श्याम तावरेजी जोडलेले आहेत। श्यामजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। शेतामध्ये कांदा पिकवायला 12 ते 13 रुपये खर्च येतोय आणि जर मिळतात 9 ते 10 रुपये, तर नेमकं कुणाचं चुकतंय? सरकारी धोरण हे एकमेव कारण आहे की आणखी काही कारण आहेत? याला सरकारी धोरणच एकमेव कारण आहे, कारण शेतकऱ्यांना साधारणतः किलोला 10 ते 12 रुपये खर्च येतोच किलोला। त्याच्यानंतर ज्यावेळेस कांद्या विक्रीला येतात, हवामानानुसार कांद्याचे उत्पादन कमी जास्त होत राहते। ज्या वर्षी उत्पादन वाढतं त्यावेळेस नक्कीच कांद्याचे भाव पडले जातात। त्यावेळेस सरकारचे जे नियोजन आहे, म्हणजे एक्सपोर्ट करण्याचे जे नियोजन आहे ते कंटिन्यू जर वर्षभर चालू राहिलं तर तेजी मंदीमध्ये
एक्सपोर्ट होत राहिला तर सरकार कांदे विक्री चांगली झाली तर शेतकऱ्याला त्याचे 2 पैसे मिळले जातात ना. जी, काय उपाययोजना काय करणं गरजेचं आहे सरकारनं किंवा शेतकऱ्यांनी सुद्धा काय नेमकी काळजी घ्यायला हवी आहे? शेतकऱ्यांचे देखा शेतकरी कांदा पिकवतात, त्याच्यानंतर साधारणतः मार्च एप्रिलच्या दरम्यान मध्ये कांदा काढणीला सुरुवात होते आपल्या शेतकऱ्यांची. त्याच्यानंतर एप्रिल मे मध्ये शेतकरी कांदा चाळीमध्ये ठेवला जातो. साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये शेतकरी कांदा विक्रीसाठी काढला जातो. त्यावेळेस एप्रिल मध्ये काढलेला कांदा आणि सप्टेंबर मध्ये ज्यावेळेस कांदा विकला जातो त्यावेळेस कांद्याची सड आणि वजन घट याच्यामध्ये 40% नुकसान होतं कांद्याचं. त्यावेळेस साधारणतः सप्टेंबर मध्ये कांदा जर विक्रीला काढला तर तो 12 रुपये किलोचा कांदा किमान 20-22 रुपये विकला तर शेतकऱ्यांना किमान खर्चाची रक्कम निघली जाते. जर 22 रुपयाच्या पुढे कांदा जर विकला तर शेतकऱ्याला त्यात 2 रुपये भेटतात. परंतु आता काय होतंय की एप्रिल मध्ये जर कांदा निघाला की सरकार नाफेड तो कांदा खरेदी करतं आणि तो पण कांदा नाफेडवाले पण चाळीमध्ये साठवला जातो. ज्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये शेतकरी कांदे ज्यावेळेस विक्रीला काढतात त्याच वेळी नाफेडची यंत्रणा पण ते कांदे विक्रीला काढतात. समजा नाफेडची यंत्रणा सरकारची यंत्रणा आहे. हा जर कांदा सरकारने किंवा नाफेडच्या यंत्रणेने देशांतर्गत ज्या आपल्या भारतातले जे मोठमोठ्या राज्यामध्ये कांदे विकले जातात या ठिकाणी न विकता तो कांदा जर परदेशात एक्सपोर्ट केला तर शेतकऱ्यांचा जो कांदा आहे तो देशातील छोट्या मोठ्या बाजार समितीत जाऊन बरोबर. त्यांना 2 पैसे मिळले जातील. परंतु सरकारी यंत्रणा आणि व्यापारी यंत्रणा, शेतकरी यंत्रणा ह्या सगळ्यांचा ताण देशांतर्गत बाजार समितीवर येतो. त्याच्यानंतर जे व्यापाऱ्यांचे शेतकऱ्यांचे माल समजा बेंगलोर असेल, दिल्ली असेल, चेन्नई असेल या ठिकाणी जर शेतकरी माल किंवा व्यापारी माल जर 20 रुपये किलो विकत असेल तर त्या ठिकाणी नाफेडचा माल 10 रुपये किलोने विकला जातो. ठीक आहे. जर सरकारी माल 10 रुपये विक्री जर तिथे विकला गेला तर इथला माल आम्ही व्यापारी किंवा शेतकरी आपल्या पुण्यातून किंवा महाराष्ट्रातून कांदा दिल्लीला जायला साधारणतः 4 ते 5 रुपये किलोला खर्च येतो. हो 12 रुपयाचा किलोचा कांदा सगळा खर्च पकडून 20-21 रुपये विकायला पाहिजे. तिथं नाफेडचे कांदे 10 रुपये किलोवर आपले पण कांदे त्या भावात समोर विकले जातात. त्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान होतं, शेतकऱ्यांचं नुकसान होतं. त्यातच 12 रुपये किलोनी साठवलेला कांदा 40% नुकसान होऊन जर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पुन्हा 12 रुपये किलो जर विकत असेल तर शेतकऱ्यांना खूप मोठं नुकसान आहे. नक्कीच. तर शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान यामध्ये होत आहे. श्याम तावरेजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर जनता रिपोर्टच्या या भागामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत राहा जय महाराष्ट्र.